आपण दरवर्षी मकर संक्रांती साजरी करतो. तिळगुळ देतो, गोड गोड बोला असं म्हणतो. पण खरंच आपण गोड बोलतो का, की फक्त शब्दांपुरतंच राहतो? आजची ही कथा आहे एका मुलीची आणि एका सणाची, ज्याने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. एका छोट्या गावात मिनल नावाची 16 वर्षाची मुलगी राहत होती. ती खूप हुशार होती, पण तिचा स्वभाव खूप चिडचिडा होता. थोडंसं कुणी काही बोललं की लगेच राग, वाद, भांडणं. मीच बरोबर आहे हेच तिचं कायमचं उत्तर असायचं. मकर संक्रांती जवळ येत होती. गावात पतंग, आनंद, हशा होता. पण मिनल मात्र मोबाईलमध्ये गुंतलेली होती, एकटीच. त्या दिवशी तिची आजी स्वयंपाकघरात तिळगुळाचे लाडू बनवत होती. आजीने मिनलला हाक मारली, "ए बाळा, थोडी मदत कर." मिनल नाखुशपणे आली. "हे जुने रिवाज कशाला? आजकाल कोण तिळगुळ देतं?" अशी ती म्हणाली. आजी हसली आणि शांतपणे म्हणाली, "तुला मकर संक्रांतीची खरी कथा माहीत आहे का?" मिनलने मान हलवली. "नाही." आजी म्हणाली, "मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही. हा बदलाचा दिवस आहे. सूर्य उत्तरायणाला जातो म्हणजे अंधार कमी होतो, प्रकाश वाढतो. तसंच माणसाच्या आयुष्यातही असाच बदल हवा असतो." आजीने 2 वाट्या दाखवल्या. एका वाटीत तीळ होते आणि दुसऱ्यात गूळ. तीळ कडू असतो, आयुष्यातल्या कठीण अनुभवांसारखा. गूळ गोड असतो, चांगल्या आठवणींसारखा. दोन्ही एकत्र केले की तिळगुळ बनतो, जसं आयुष्य. मिनल लक्ष देऊन ऐकत होती. आजी पुढे म्हणाली, "म्हणून आपण म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे भूतकाळातील कटुता विसरून पुढे गोड बोलायला शिका." त्या रात्री मिनलला झोप लागली नाही. तिला आठवलं, आईशी बोललेली कडू वाक्य, मैत्रिणींशी झालेलं भांडण आणि स्वतःवरचा राग. हे तिच्या लक्षात येत होतं. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती होती. मिनल स्वतःहून तिळगुळाची प्लेट घेऊन बाहेर गेली. जिच्याशी भांडण झालं होतं त्या मैत्रिणीकडे जाऊन म्हणाली, "तिळगुळ घे आणि गोड गोड बोल." मैत्रीण हसली. आई वडिलांना मिठी मारली. शेजाऱ्यांशी प्रेमाने बोलली. त्या दिवशी मिनलला जाणवलं, खरा सण बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. मकर संक्रांती आपल्याला एकच गोष्ट शिकवते, जुना राग सोडा, जुनी कटुता विसरा आणि नव्या गोड शब्दांनी आयुष्य सुरू करा. तिळगुळ म्हणजे फक्त लाडू नाही, ते आहे एक वचन. आजपासून मी गोड बोलेन. या मकर संक्रांतीला पतंग आकाशात नाही तर तुमचा राग मनातून उडवा. तिळगुळ घ्या आणि खरंच गोड गोड बोला. शुभ मकर संक्रांती.